राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 18 ऑगस्ट रोजी पावसाची शक्यता आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. आज 17 ऑगस्ट सायंकाळचे साधारणतः 6:45 वाजलेत. कालचा आपण अंदाज पाहिला तर या ठिकाणी भंडारा, गोंदियाकडे अपेक्षेप्रमाणे पावसाच्या चांगल्या सरी बरसल्या आहेत थोड्याफार भागांमध्ये. घाट आणि कोकणात सुद्धा मध्यम ते जोरदार सरी. आणि बाकी राज्यात थोडासा अपवाद वगळता बऱ्याच भागांमध्ये वातावरण कोरडे सुद्धा पाहायला मिळालेलं आहे. सध्याची जर सिस्टीम पाहिल्या तर डिप्रेशन हे या ठिकाणी पश्चिम बंगालच्या आसपासच्या भागांमध्ये हेच पश्चिमेकडे जाऊन झारखंडकडे जाणार आहे आणि मध्य प्रदेशच्या पूर्व भागापर्यंत पोहोचेल. आणि याचा प्रभाव या भागाकडे आपल्याला दिसतोय. झारखंड असेल, छत्तीसगड, ओडिशा या भागाकडे पाऊस सक्रिय आहे. राज्यात तुलनेने पाऊस खूप कमी आहे. काही भागांकरता पाऊस होतोय. आज कोल्हापूरच्या भागांमध्ये, पुणे पश्चिम पावसाच्या काही प्रमाणात सरी पाहायला मिळाल्या असतील. सातारा, सांगलीकडे सुद्धा काही सरी. त्यानंतर इकडे बीड, नांदेड, यवतमाळ, नाहीतर नागपूर, भंडारा, गोंदियाचे उत्तरेकडील भाग. थोड्या-थोड्या पावसाचे ढग आहेत, पण खूप मोठा पाऊस येणारे ढग नाहीत. कोकणातही रायगड असेल, पालघर, ठाणेचे भाग आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्गचे काही भाग आहेत. या ठिकाणी सुद्धा थोड्याफार प्रमाणात पावसाचे ढग आहेत. आणि रात्रीही घाटाच्या आसपास आणि कोकणात थोड्याशा मध्यम ते जोरदार सरी राहतील. बाकी राज्यात इतर ठिकाणी तुरळक अपवाद वगळता जास्त काही पावसाची शक्यता नाही. उद्याचा अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा या ठिकाणी भंडारा, गोंदिया मध्यम किंवा हलका अशा स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नंतर घाट विभागामध्ये मध्यम ते जोरदार, कोकणात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये हलक्या मध्यम सरी आणि तिथून पुढे पूर्वेकडे मध्य महाराष्ट्राचा सर्वच भाग असेल. त्यानंतर मराठवाडा असेल, पश्चिम विदर्भातील राहिले सर्व जिल्हे, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीपर्यंत सर्व जो भाग आहे राज्याचा, स्थानिक अपवाद वगळता जास्त काही पावसाची शक्यता राज्यात नाही. हवामान विभागाचे जर आपण इशारे पाहिले, तर त्यानुसार 18 ऑगस्ट रोजी जालना, परभणी, हिंगोली, नाशिक घाट, पुणे घाट आणि सातारा घाट या ठिकाणी हलका मध्यम पाऊस किंवा गर्जने होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आणि राज्याच्या इतर ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत, मात्र क्वचित हलका किंवा हलका मध्यम पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे. तर सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा.